नमस्कार. मस्त मस्त थंडी आणि गरमागरम पोहे. आणखी काय हवं? आज आपण कांद्या पोह्याची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला 2 वाटी पोहे घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून त्यामधलं जे काही पांढरट पाणी आहे ते काढून टाकायचंय. हे पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 वाटी पोहे असतील तर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लिंबू पिळून झाल्यानंतर याच पोह्यांवरती आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. पोह्याला मिठा आणि लिंबाच्या मॅरिनेशननी मस्त मऊपणा येतो आणि ते मोकळे मोकळे होतात. त्यानंतर प्रथम शेंगदाणे हे आपल्याला कढईमध्ये तळून घ्यायचे. शेंगदाणे तळत असताना पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि ते थोडेसे तळत आले की गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे आणि फोडणीमध्ये नेहमीप्रमाणे मोहरी, त्यानंतर जिरं, त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे. अगदी चिमूटभर हळद मी घातलेली आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्यांनंतर जाईल यामध्ये कढीपत्ता आणि कढीपत्त्यानंतर आपल्याला मिरच्या जळू नये म्हणून आपण चिमूटभर फोडणीमध्येच कोथिंबीर घालणार आहोत. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर मिरचीचा जो छान हिरवा रंग आहे हा टिकून राहतो आणि आपली फोडणी जळत नाही. तर कायम मैत्रिणींनो, कुठलीही फोडणी असू द्या, तुम्ही उपमा करा किंवा कुठल्याही बटाट्या वड्याच्या भाजीची रेसिपी करतानाही फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर टाका. फोडणीला एक सुंदरसा स्वाद तर येतोच, पण अतिशय चवदार अशी रेसिपी तिथे लागते आणि फोडणी जळत नाही. आता शेवटी मी यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. मी कांदा अगदी बारीक चिरलेला नाहीये, मीडियम असा चिरलेला आहे आणि तो आपल्याला छानसा इथे परतून घ्यायचा आहे. कांदा हा थोडासा सोनेरी रंगावर परतायचा आहे, अगदी खूप ब्राऊन वगैरे करायचा नाहीये, कारण तो मग पोहे असे चिवट होतात आपण खूप जास्त ब्राऊन कांदा केला तर. असा मीडियम सोनेरी हा झाला की त्यामध्ये आपल्याला सेकंड स्टेजला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता, तो आता आपण इथे घालणार आहोत. इथे टोमॅटो माझा घालून झालेला आहे. कांदा हा थोडासा परतत आला की मग आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. त्याचं कारण असं की टोमॅटोचा जो काही एक छानसा आंबटपणा आहे तो या पोह्यांमध्ये उतरतो आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता बाकीची प्रोसेस होईपर्यंत आपले पोहे कसे मस्त मोकळे भिजलेले आहेत. अशा पद्धतीनं पोहे भिजवलेत तर हे पोहे बाधत नाही, ऍसिडिटी होत नाही, चवीलाही खूप छान लागतात. आणि शेवटी पोह्यांवरती मी आपले मस्त तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं. ह्या पोह्यांमध्ये वरून तुम्हाला काहीही झाकण ठेवावं लागत नाही किंवा तुम्हाला वरून पाण्याचा शिपकाराही द्यावा लागत नाही. अत्यंत मऊ मोकळे लुसलुशीत असे हे पोहे तयार होतात. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एखादी वाफ यामध्ये काढू शकता 2 सेकंदासाठी झाकण ठेवून, पण मी ठेवलेले नाहीये. अत्यंत बघा कसे मस्त पोहे इथे तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही होती अगदी साधी सोपी पोह्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि या टिप्स आणि ट्रिक्स नक्की वापरा. आणि अशा सिंपल सोप्या रेसिपींसाठी सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.